हा शो आहे द एपेक्स सेव्ह आवाज जनतेचा विथ नागेश गिरे. आज मी सर्वांना गुड आफ्टरनून म्हणणार आहे, कारण की आज दुपारचे 2 वाजले आहे आणि आपण आलो आहे बुट्टीपुरी. जेव्हा नगर परिषद बनली होती त्या नगर परिषदचा जो निकाल आलता पहिला निवडणुकीचा, त्यांची जी निवडणूक जिंकले होते ते नगराध्यक्ष, म्हणजे प्रथम नगराध्यक्ष स्वतःला म्हणून घेतात प्रथम नगराध्यक्ष, म्हणजे ते प्रथम नगराध्यक्ष पहिले बुट्टीपुरीचे प्रथम नगराध्यक्ष तेच आहे बबलूजी गौतम, राजेशजी गौतम यांचं संपूर्ण नाव आहे. तर चला आपण यांना भेटूया आणि जाणूया यांची हकीकत, कारण की शो आहे द एपेक्स शो आवाज जनतेचा विथ नागेश गिरे. कम ऑन. बबलू भाऊ नमस्कार. पहिली गोष्ट, हा एपेक्स शो हा अनफिल्टर्ड आहे, त्यामुळे इथे तुमचा मोबाईल सायलेंट करून घ्या, कारण की आता बहुत सारा वेळ लागणार आहे आपल्याला. वेळ म्हणजे 15 मिनिटं. 15 मिनिटामध्ये 5 मिनिटं मी तुमच्याशी, तुम्ही बबलू गौतम काय नाव आहे, म्हणजे बबलूचं गौतमचं नाव आहे, त्यानंतर 5 मिनिटं स्थानिक राजकारण आणि शेवटचे 5 मिनिटं आपले दिलखोज गप्पा. काही विचारून घे आता. जेवणही राहिलं, अरे सगळं राहिलं. नाही जेवण भाऊ, मला भूक लागली आहे, मला जेवण जेव, करायचं आहे. दोघे लोक ठीक आहे, जेवू. आपण सोबत जेऊ. हा अनफिल्टर्ड शो असल्यामुळे भाऊ सगळ्यात पहिली गोष्ट आहे की तुमचं नाव हे राजेश उर्फ बबलू गौतम आहे ना, पण तुम्ही बबलू गौतम नावानं फेमस आहे प्रत्येक जागी, आणि तुमची ओळख बबलू गौतम नावाने एक आहे, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला काय आवडते, बबलू आवडते का राजेश आवडते? नॅचरली नावं तर ऑन पेपर जे असतात त्याच्यापेक्षा प्रेमानं ठेवलेलं नाव जे असते ते सगळ्यांना आवडते. जेव्हा बाळ लहान असतो तर अशा प्रकारे नाव आई वगैरे, आत्या वगैरे, बहिणी वगैरे ठेवतात, आणि लहानपणापासून तेच नाव चालत आलं, ते नाव सगळ्यात जास्त आवडतं. आईने ठेवलं, वडिलांनी ठेवलं, मी भावाने आईने ठेवलं? निश्चितच आई आणि जे आत्या वगैरे ते ठेवत असतात. अच्छा, ते टोपण नाव जे असते, मुन्ना, गुड्डू, बबलू, म्हणून तो नाव सगळ्यांना आवडते, आणि तोच नाव बुट्टीपुरीच्या शहराच्या नागरिकांना, जनतेला, मित्रांना, त्या सगळ्यांना बबलूच नाव आवडते. मी आता व्हिडिओ स्टार्ट करायच्या पहिले तुमची ओळख करून दिली की बुट्टीपुरी जेव्हा पहिली नगर परिषद बनली, त्या पहिल्या नगर परिषदेवर निकाल आला, त्या निकालामध्ये राजेश उर्फ बबलू गौतम हे प्रथम नगराध्यक्ष झाले होते. तेव्हापासून बबलू म्हणून स्वतःचं नाव हे प्रथम नगराध्यक्ष बबलू गौतम हे प्रचलित केलं, आणि ते प्रचलित आहे. लोकांनी केलं, मी नाही केलं काही. हा ते प्रचलित आहे. तर मी त्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारतो भाऊ, की नगर परिषद घडवण्यात, म्हणजे मला जितकं राजकारण माहित आहे, जितकं मी लोकांशी बोललो, ग्रामपंचायतला नगर परिषद स्वरूप देणाऱ्याचं कोणतं नाव असेल ते तुमचं आहे. याच्या मागचं काय सत्य आहे, काय घटना आहे, कसं आणलं? त्याला 10 ते 11 वर्ष गेले त्याच्यात, ग्रामपंचायत पासून नगर परिषद आणण्यासाठी. शासनाला जवळपास 9-10 वर्ष पाठपुरावा करण्यात आला. बुट्टीपुरी शहर हे एक गाव होतं, परंतु या शहरात MIDC आली, आणि MIDC आल्यामुळे तिथे ते शहरात रूपांतर होत गेलं, आणि ग्रामपंचायत होती. मला असं वाटत होतं की ही नगरपालिका असली पाहिजे. मग पाठपुरावा करत गेलो. तत्कालीन सरकार जे होती ते राष्ट्रवादी काँग्रेस. मग त्यावेळेस थोडंसं अडचणी आल्या. कुठली नगरपालिका इतक्या लवकर शासन निर्णय होत नाही. काही तिकडच्या नगरपालिका झाल्या म्हणून इकडे झाली नाही, परंतु भाजपा सरकार जेव्हा आली आणि येथील जे आपले आमदार आहे विकासपुरुष समीरभाऊ मेघे यांच्याकडे जेव्हा प्रस्ताव दिला मी, की भाऊ हे 5-6 वर्षापासून शासनाला आपला प्रस्ताव पडून आहे. समीर भाऊंनी ते काम हातात घेतलं. घेतल्यानंतर खूप जलद गतीने 3-4 महिन्यातच ते पूर्ण पाठपुरावा करून शासन निर्णय झाला, आणि एप्रिल 2018ला या ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपालिकेला झालं, आणि ते त्याच्यात खूप अथक परिश्रम झाले, आणि ते तुम्हाला चित्र दिसत आहे. नगरपालिका बनल्यामुळे बुट्टीपुरी आज कोणत्या पातळीवर गेली आहे हे उदाहरण, हे प्रॅक्टिकली बुट्टीपुरी ही संपूर्ण विदर्भाने महाराष्ट्राला दिसत आहे, आणि प्रोग्रेस झाले त्याच्यामुळे. भाऊ, तुम्ही हा जो सांगितला की 11 वर्ष 10 वर्ष जो तुमचा संघर्ष राहिला, तर बबलू गौतम याच्यामध्ये कधी हारला नाही का? म्हणजे कधी असं वाटलं की होत नाही यार, शासन आपलं नाहीये? नाही, जिद्द माझा एक स्वभाव आहे. मी जेव्हा कुठली जिद्द पकडतो तर फक्त एक टार्गेट राहतो. कुठलंही काम हातात घेतलं की ती पूर्ण झालं पाहिजे.
आणि म्हणून ते मी हारतच नाही. जर एक काम हातात एक निश्चय केला की हे आपल्याला करायचं आहे म्हणजे करायचं आहे. म्हणून तिथे होणार नाही, होत नाही असा भाग नव्हताच. मला हमखास खात्री होती की मी प्रयत्न केले तर त्याला यश मिळणार आहे. उशिरा मिळाला. योग्य नेते मिळाले आणि त्यामुळे तो टार्गेट पूर्ण झाला. केव्हाच मला असं वाटलं नाही की बुटिबुरी नगरपालिका होणार नाही. नेहमीच वाटते मला की कारण जे काही मी विचार करतो माझ्याकडे विजन आहे. मी विजनला पकडून काम करतो. फक्त काहीतरी बोलायचं, आरोप प्रत्यारोप करायचे, टाइमपास करायचं, फालतू वेळ घालवायची ते माझ्याने झालं नाहीये. कारण सुरुवात इथून झाली की नगरपालिकेचं विषय तिथेही आला की 2009ला मी विधानसभा लढलो स्वतः आणि एक अपक्ष म्हणून विधानसभा लढलो. तिथे माझी तितकी ख्याती नव्हती, तितके काही कामं नव्हते. फक्त एक सामाजिक काम करत होतो सुरुवातीपासून. परंतु या तुमचं शहराच्या म्हणजे ते विधानसभेत जे लढले तुम्ही, ती पहिली निवडणूक होती का त्या पहिली निवडणूक होती? त्याच्या अगोदरही एक होती, ज्याच्यात मी खरं सांगतो, की एक निवडणूक ग्रामपंचायतला अपक्ष लढलो होतो. माझी प्रकृती बरोबर नव्हती. पण ती अशीच होती. हे नाराजी नाही करत का लोकं, की मला तिकीट नाही मिळाली, त्याला तिकीट मिळाली, त्याला ना. त्यावेळेस मी तितकं मॅच्युअर्ड नव्हतो. ती वय पण तितकी नव्हती. पण त्यावेळेस मी अपक्ष अर्ज दाखल केला. मला असं वाटत होतं, की वाह, वाह, वाह! सगळे लोकं शहरातले आपले आहे. परंतु तसं घडलं नाही. त्यावेळेस मला 47 मतं मिळाले. 47. फक्त 47 आणि त्याच्यात जे खरं आहे ते सांगून राहिलो. हां, हां. आणि 47 मतं मिळाल्यानंतरही नंतर मला माहीत झालं, की आपण जे विचार करतो तसे नसतो. आपण केव्हाही सत्याला धरून चाललं पाहिजे. केव्हा आपल्याला माहीत नाही होत, की आपली काय योग्यता आहे किंवा जनतेमध्ये काय आपली छवी. प्रतिकृती आहे, छबी आहे. कारण नंतर मला माहीत झालं, की केलेल्या कामामुळे लोकांचा विश्वास प्राप्त होते. फक्त उगीच तोंडाने बोलून विश्वास प्राप्त होत नाही. 47 मतं मिळाल्यानंतर मी थांबलो नाही. करत गेलो. शासकीय योजनेचा मला खूप छंद आहे. शासकीय योजना कशा राबवायच्या, त्याची कशी पाठपुरावा करायचा, कसं त्याला घडवून आणायचं, नागरिकांपर्यंत कसं पोहोचवायचं आणि त्याच्यात मला यश आलं. मी करत गेलो कामे आणि नंतर काही अशी घटना घडली, की तिथे 2009ला मी विधानसभा अपक्ष अर्ज दाखल उमेदवारी लढली. त्यावेळेस मला 9,800 मतं मिळाले. बहुत पूर्ण मोठा- विधानसभेतून अपक्ष म्हणून. तेही फक्त 15 दिवसा अगोदर. मला माहीत नव्हतं मी लढणार आहोत. परंतु त्याच्यातही बुटिबोरी शहरात 47 मतांनंतर लोकांनी मला 4,600 मतं फक्त बुटिबोरी शहराच्या नागरिकांनी दिले. म्हणजे 10 आणि मला आश्चर्य झालं. त्यावेळेस मला माहीत झालं, की बा इतकं प्रेम करतात शहरात बुटिबोरीची किती जनता. किती वेळ गेलता म्हणजे तुम्ही पहिले 47 मतामध्ये हारले होते, हो. तिथून ते जवळ 47 10 वर्षाच्या गॅपला म्हणजे 10 वर्ष तुम्ही मेहनत करत गेले. घेतली. शासकीय योजना सगळं कार्यालय म्हणजे जे काही शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. त्यांना मदत करत गेलो, निराधारची मंजुऱ्या करत गेलो. त्यांचं सगळं काही जितकी सवलती आहे, राशन कार्ड आहे, सगळ्यात पुष्कळ आहे. सांगता येणार नाही. वेळ कमी आहे हो, तुमच्याकडे. आपला वेळ कमी ते आहे. करत गेलो आणि 4,500 मतं एक अपक्षाला, की पहिल्या क्रमांकावर मी होतो. दुसऱ्या क्रमांकावर मला वाटते घोडमारे साहेब होते त्यावेळेस. तिसऱ्या क्रमांकावर मंत्री जे होते तत्कालीन ते बंग साहेब होते इथे बुटिबोरीला आणि पहिल्या क्रमांकावर मी एक नवीन व्यक्ती. तर तिथे मी भारावून गेलो निवडणुकीनंतर, की 4,500 लोक मला प्रेम करतात. पहिल्या क्रमांकावर ठेवलं. त्यानंतर मी कामाची स्पीड वाढवली, की बा या लोकांचं कसं ऋण फेडू आणि ते ऋण फेडण्यासाठी प्रामाणिकपणे पूर्ण वेळ आणि तेव्हा नंतरच मला हे सवय लागली सकाळी उठायची. 4, 4:30, 5 वाजता उठायचं, मग शहरात फिरायचं, मग प्रश्न विचारायचे लोकांचे, ते पूर्ण कसे करायचे ते सगळे तिथून लागले. आणि मला वाटलं की चला इतकं उपकार केलाय जनतेने, इतकी पसंती दिली आहे, तेव्हापासून वाढत गेलं. नंतर 2014ला समीर भाऊ आले, त्यांच्यासोबत आम्ही पण होतो, सगळे गेलो. आणि समीर भाऊ असे व्यक्ती निघाले, विकास पुरुष, की त्यांनी जो विकासाचं स्पीड गाठली आणि जे कामं त्यांना सांगत गेलो, कारण त्यावेळेस नगराध्यक्ष नव्हतो मी, 19ला झालो. परंतु समीर भाऊला जे कामं सांगत गेलो ते कामं ते करत गेले. कारण माझी मांडणी होती तशी कामाची. ऍक्च्युली
कार्यकर्ते नेते सगळे असतात, सगळ्या ठिकाणी असते. तर ती जिद्द माझी समीर भाऊनी पाहिलं की इतके 1-2 दिवसातच मी कामं नेत होतो, 1-2 दिवसात कामं नेत होतो. मी काहीच नव्हतो म्हणजे तेव्हा. पाठपुरावा तुम्ही असा प्रबळ करायचा. 100% लोक मला सांगत होते, लोकांना माहित होतं की समीर भाऊ म्हणजे बाबा बबलू गौतम आणि समीर भाऊ एकदम पहिले सुरुवातीपासून मेघे साहेबांपासून एक परिवार आहे. त्यानुसार लोकही कामं सांगित गेले आणि कामं होत गेले. त्यावेळेस ग्रामपंचायत होती, आपली वंदना ठाकरे सरपंच होती. सरपंचही आपल्यामुळे आपण बसवलेली सरपंच होती. त्या दृष्टिकोनातूनही लोक कामं सांगत गेले. ते समीर भाऊनी जे जे कामं सांगितले स्वतः समोर येऊन ते पूर्ण करत गेले. आणि त्या त्या विकास निधी जसा जसा येत गेला, माझा छंद वाढत गेला. मग मला असं वाटलं की जेव्हा आपण मागणी केलेली कामं पूर्ण होऊन राहिले, निधी येऊन राहिली, तर माझा छंद वाढत, माझी अपेक्षा वाढत गेली की आता मी या शहराला घडवू शकतो. कारण मग बावनकुळे साहेब, देवेंद्र भाऊ हे सगळे सपोर्ट करत गेले. तर मला असं वाटलं की या शहराला मी कल्पनेच्या बाहेर देऊ शकतो. माझं विजन जे होतं ते मी आता पूर्ण करू शकतो. कारण मला निधी देणारा पक्ष मिळाला, मला निधी देणारे नेते मिळाले आणि त्यामुळे माझी स्पीड वाढली. स्पीड वाढत वाढत गेली. लोकांचे कामं होत होत गेले, रस्ते बनत गेले, नाल्या बनत गेल्या, पायाभूत सुविधा इथे दिसणं सुरू झाल्या आणि नगरपालिका निवडणूक आली. आता नगरपालिका निवडणूक आली, अर्थातच ते लोकांनी आशीर्वाद दिला आणि तुमच्या समोर नगराध्यक्ष बनलो. प्रथम नगराध्यक्ष बनल्यानंतर लोकांची गर्दी झाली. मागण्या कमी नसतात, मागण्या खूप असतात. परंतु पहिले असं होतं की मागणी पुष्कळ असते पण कामं नाही होत. कारण निवडून येणं, लोक जे विश्वास टाकतात लोकप्रतिनिधीवर, त्याचं कर्तव्य काय राहते. फक्त निवडून आलो की मग आपण विसर पडलं आणि 5 वर्ष कसे चालले जातात ते माहीत होत नाही. मी दैनंदिन रोज नगर परिषदला बसलो. लोकांची गर्दी होत गेली, कामं होत गेले. लोकांना वाटलं आता सांगितल्यानंतर कामं होतात, तर परत शिल्लक असलेले कामं लोक सतत सांगत गेले. एक कामं झाले. लोकांचा विश्वास वाढला की सांगितलं म्हणजे काम होते. आणि असं असं करून पूर्ण म्हणजे त्यावेळेस मला आता हे जे 5 वर्ष गेले, त्यावेळेस 5 वर्ष मी घरी जेवण नाही केलं दुपारचं. फक्त कार्यालयातच मी टिफिन येत होता तिथे. कारण घरी गेलो की मग अर्धा 1 तास जाईल आणि मग दुपारची वेळ राहते. तर मी दुपारचं जेवण घरी नाही केलं. सकाळी उठणं, शहरात 2-3 तास फिरणं, मग 10-10:30ला बरोबर नगरपालिकेला येणं. नगर परिषदचे सगळे लोक गेले तरी मी 7-7 वाजतापर्यंत, 8-8 वाजतापर्यंत कामं करत होतो दुसऱ्या दिवशीचे. मुंबईला जायचं दर आठवड्याला किंवा 2 आठवड्यात एकदा. तर मग ते कागद तयार करणं आणि मुंबईला मागणी करणं निधीची. तिथे स्वतः जावं लागते लोकप्रतिनिधीला, तेव्हाच नेते तिथे मिळतात. हे होते राजेश उर्फ बबलूभाऊ गौतम, बुट्टीबुरी नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष, ज्यांना जनतेने पहिले निवडून दिलं होतं. यावेळेस त्यांनी स्वतः प्रभाग नंबर 8 मधून निवडणूक लढत आहे. पण त्यांचं स्वप्न आहे की मी हारलोच चालेल, पण मी हारणार नाही भाऊ. तुम्ही तुम्हाला शुभेच्छा. हारील हा. तरी शहरासाठी शहरासाठी काम करेल आणि मी माझे जितके साथी उभे केले यांना निवडून आणेल. तर तुमच्याबद्दल भाऊ एक उच्चारण होतं, पण सांगा. पहिले तुम्ही शोचं म्हणा, मग मी तुम्हाला सांगेन ना तुम्ही माणसान. तुम्ही मला 1000 प्रश्न विचारू शकता, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देईल. भाऊ फक्त एकदा म्हणायचं, आपल्या शोचं नाव घेऊन खतम करायचं आहे ना. लोक तुम्हाला तापीट म्हणतात, सॉरी हा. लोक तापीट म्हणतात, तुम्ही तापीट आहे म्हणतात. नाही सांगतो त्याचं कारण आता समजून सांगून देतो. हा. लोक जर तापिक म्हणत असेल तर हा. लोक इतकं प्रेमही देतात, तेही हा. तुम्ही सांगितलं पाहिजे. किती हा. प्रेम देतात, सकाळपासून फिरतो, किती हे करतात. नाही. ते तापिकचं कारण ते नाहीये. जेव्हा केव्हा मला काही खोटं कोणी बोलला ना, ते मला आवडत नाही. ते आहे माझा मायनस पॉईंट. मला खरं आवडते. खोटं बोललं की मला थोडं त्रास होते आतून. आणि लोकांना कसं आहे, सध्या आता राजकारणात खोटं बोलण्याची खूप सवय आहे. खरं बोलण्यासाठी धाडस पाहिजे. मी तुम्हाला आताही सांगतो की मी 1000 प्रश्न विचारा, 1000 प्रश्नाचे उत्तर द्यायची कॅपॅसिटी आहे. फक्त त्या काही 2-3 गोष्टी आहे, काहीतरी धोका झाला कोणासोबत, खोटं बोलले, बरोबर वागणूक बरोबर नाही, त्यावेळेस फक्त त्या लोकांना रागावतो. जनतेला तर मी सकाळी जाऊन भाकर चटणी चला बुटीबोरीत 11 झोपडपट्ट्या आहे, विचारा त्यांना. सकाळी जाऊन मला आनंद भेटते की त्यांच्या घरी बसतो मी. जेव्हा शहर झोपून राहते तेव्हा मी फिरत राहतो. 6:30 वाजता लोक झोपून राहतात, 11 वाजता घरून निघतात आणि 9 वाजता घरी जातात. मी सकाळी 6:30-7ला निघतो, रात्री 12 वाजता घरी जातो. तुम्ही लोकांच्या संपर्कात जास्त.
भाऊ चापट नाहीये. ठीक आहे, तर भाऊ आता आपला शेवट शक्यच करायचा नाही, आहे. शक्य आता- फक्त खोटं नाही चालणार. हा, खोटं. खोटं नाही चालणार. आणि कोणीतरी काहीतरी धोका दिला कोणाला, खूप काही वागणूक होते. कोणी घरगुती धोका देऊन देतात. अरे मुलगा आईला मारतो यार, तर मला, मी रागावेल ना, मला तर आवडत नाही ते. पालकला हे करतो, आईला बाहेर 3-3 मुलं राहून ती आई भीक मागते, समजा त्यावेळेस मला राग येतो. कारण ज्यांनी तुम्हाला या जगात आणलं ते 3-3 मुलं आहे तुम्ही, आणि आई लोकांना पैसे मागून राहिली 10,000 रुपये. तर तशा वेळी मला थोडासा राग येतो. तो राग मी मरेपर्यंत सोडणार नाही. परंतु जनतेचं प्रेम आहे तेही नाही सोडणार. कारण चांगले आहे तर माझं प्रेम आहे, चूक केली तर थोडासा त्रास आहे. तर भाऊ आता म्हणा पाहत राहा, म्हणा ना पाहत राहा, म्हणा ना पाहत राहा. हा, पाहतो. द अपेक्स शो, अपेक्षा, आवाज जनतेचा, आवाज जनतेच्या, विथ नागेश गिरे. विथ माझा लहान भाऊ नागेश गिरे. आणि चांगलं व्यक्तिमत्व आहे, फक्त काही विषय नाही आहे, आणि टॅलेंटेड आहे, चांगलं आहे. थँक्यू भाऊ, थँक्यू तुम्ही वेळ आणि- दिल्याबद्दल आणि आणि तुमचा वेळ अशीच घेतल्याबद्दल. इंटरव्ह्यू तुमचे सफल व्हावे, Yes, yes. तुमचे व्ह्यूवर्स जवळपास 100K वर जावे, हा. ही तुम्हाला शुभेच्छा देतो. फक्त एक विनंती करतो की जे खरं आहे ते आणण्याचं काम करा जनतेच्या समोर. असं काम करा की ज्यामुळे आपल्या शहराचा, जनतेचा फायदा होऊ शकतो, अशी मांडणी चालू करा. केव्हाही कोणी खोटारडं काम आहे त्याला कॅच नका करा, त्याला सोडा. पॉझिटिव्ह विचार ठेवा, निगेटिव्ह नाही. आम्ही तेच खरेपणा दाखवलं की खरा राजेश बबलू उर्फ बबलू गौतम कोण आहे, कसा आहे, काय आहे ते हो. चला थँक्यू, मिलते हैं द अपेक्स शो, आवाज जनतेचा विथ नागेश गिरे.